मंडळी, पावसाळा चालू झाल्यानंतर आपल्या लाडक्या बैलगाड्यांच्या सीझनला काही काळ ब्रेक लागण्याची शक्यता आहे. पण असो, यंदाचा बैलगाडा शर्यतीचा सीझन या ना त्या कारणानं भयान चर्चेत राहिला. सगळ्यात जास्त गाजली ती बकासूर आणि मथुरची रायव्हलरी. यंदाच्या वर्षी काही नवीन बैलांनी अड्ड्यात त्यांचा करिश्मा दाखवून दिला, तर काही अनुभवी बैलांनी वाघ म्हातारा झाला तरी शिकार करायची विसरत नसतो हे विरोधकांना दाखवून दिलं. आजच्या व्हिडिओत आपण चालू वर्षी कोणत्या टॉप 5 बैलांनी महाराष्ट्र गाजवून सोडला त्याबद्दल जाणून घेणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, तसं पाहिलं तर चालू सीझनला सगळ्याच बैलांनी डोळ्यात भरण्याजोगी कामगिरी केली, पण त्यातल्या त्यात काही नामांकित बैलांनी मैदानात निस्ता धुमाकूळ घातलाय. त्यांची नावं जाहीर करण्याआधी सांगतो, या लिस्टमध्ये आपण ज्या ज्या बैलांची नावं घेतलेली आहेत ती सगळीच ताकदीची आणि एकमेकाला टप अशी बैल आहेत. त्यांनी कधी ना कधी एकमेकांची गाडीही मारलेली आहे. त्यामुळं ह्या 5 बैलांमध्ये डावं उजवं किंवा कमी जास्त करणं चुकीचं ठरेल. आम्ही जरी या बैलांना 1-2 असे नंबर दिले असले तरी सगळेच बैल नंबरातले आहेत हे समजून घ्या. त्यामुळे कुठल्याच बैलाच्या चाहत्याला नाराज व्हायची गरज नाही. चला तर मग सुरुवात करूयात. तर मंडळी, यंदाच्या सीझनला कायम गुलालात राहणारा 5व्या क्रमांकाचा बैल आहे सदाशिव मास्तर कदम रेठरेकर यांचा मैब्या. मैब्या आज ज्या मैदानावर जाईल तिथं नंबर काढतोय. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या भाळवणीच्या रुस्तमे हिंद मैदानात मैब्यानं बकासूरच्या साथीनं ठार नावावर केली हे तुम्ही जाणताच. दुखापतीतनं उठून त्यानं हे यश संपादन केलं होतं. मैब्याबद्दल सांगायचं झाल्यास फक्त 13 महिन्याचा असल्यापासून तो गुलालात आहे. मोठ्या लक्षानंतर तशी कामगिरी करणारा मैब्या एकमेव बैल आहे. त्यामुळं त्याला सुरुवातीच्या 4 महिन्याच्या काळात आदत किंग नावाचा किताब मिळाला होता. मैब्याच्या मोठ्या मैदानांची नावं सांगायची झाल्यास कोणेगावचं नामदार केसरी मैदान, पुण्यातलं 1,11,000चं मैदान, पेठ नाक्याला पश्चिम महाराष्ट्र केसरीचं मैदान, पेडगावमध्ये 700 बैलगाड्यात मारलेलं ओपनचं हिंद केसरी मैदान, पैलवान चंद्रहार पाटील यांचं रुस्तमे हिंद अशा मैदानांचा समावेश आहे. बाकी स्पेशल आदत, बिनजोड आणि यात्रा जत्रांच्या आदत दुस्सा किंवा ओपन मैदानांना तर मापच नाही. जाईल तिथं गुलाल फिक्सच. त्या यशामुळे लोकांना आता मैब्यामध्ये मोठ्या लक्ष्याची झलक दिसते. मागं तर बैलगाडा क्षेत्रात अशी बातमी पसरली होती की मैब्याला 1 कोटींची मागणी करण्यात आली होती. मैब्याची गाडी पळवणारा अच्युत ड्रायव्हर सांगतात, आजवर त्यांनी चालू सीझनची जवळपास सगळी नामांकित बैलं पळवली, पण आदत वयातला स्पीड जो मैब्याकडे होता तो त्यांनी कोणाच्यातच बघितला नाही. आता तर काय, मैब्याचा पळ टॉप लेवलला जाऊन पोहोचलाय. त्यात त्याला बकासूरचीही साथ मिळायला लागली. त्यामुळे पुढे जाऊन मैब्याकडनं कुठली रेकॉर्ड तुटणार हे बघायला मजा येणार आहे. त्यानंतर कायम गुलालात राहणारा नंबर 4चा बैल आहे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सुंदर. सलगर खिलारी जातीचा अगदी नावाप्रमाणेच सुंदर बैल. त्याला पळताना बघणं म्हणजे स्वर्ग सुख. मांगडे तात्यांनी त्यांच्या दावणीला सुंदरच्या रूपात हिरा घडवला हिरा असं त्याचं फॅन म्हणतात. तात्या त्यांच्या दिलदार स्वभावामुळे कुठल्याही बैलावर पैर करतात, पण सुंदरवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. सुंदरनं आजवर मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, ठाणे या ठिकाणी शर्यती खेळल्यात. आपल्या एकूण 6 वर्षाच्या शर्यत प्रवासात सुंदरनं आजवर हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तमे हिंद असे अनेक किताब आपल्या नावावर केलेत. घाट शर्यतीत तेवढं तात्यांनी सुंदरला कधी पळवलं नाही. आवर्जून सांगायचं म्हणजे पुसेगाव, कोरेगाव, खटाव, गुजरवाडी, होळकरवाडी, वाई, भोर, देगाव, कराड, मोहम्मदवाडी, मसवे, कर्जत, माळशिरस, कल्याण, डोंबिवली अशा नामांकित मैदानावर सुंदरनं एक हाती पहिला नंबर केलेला आहे. लंपी रोगाशी लढून सुंदर आज शर्यत क्षेत्र गाजवतोय. त्या प्रवासात सुंदरला उत्तम शेठ गवळी यांचा भारत, जीवन ड्रायव्हर यांचा छोटा सुंदर, अक्षय मोरे यांचा बलमा, भिवे घाटातला वजीर यांनी साथ दिलेली आहे. 3 नंबरच्या बैलाचं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही, कारण जेव्हा जेव्हा तो मैदानात उतरलाय तेव्हा गुलाल घेऊनच परत आलाय. सोनारपाड्याच्या जयेश पाटील यांचा मोठा सोन्या 50-50. बस नाम ही काफी आहे. काय तो अनुभव आणि काय ते कर्तृत्व. मोठ्या लक्षानंतर खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रातला सेलिब्रिटी बैल म्हणजे सोन्या 50-50. मुंबईचा बिनजोड किंग सोन्या पुढे जाऊन घाटाखाली बी नाव काढेल अशी कुणाला खात्री नव्हती, पण सोन्यानं सगळ्यांच्या डोक्याला शॉट दिला. सातारा, पुणे, सांगली, ठाणे, रायगड, पनवेल, मुंबई या सर्व जिल्ह्यात जाऊन सोन्यानं त्याचा नावाचा डंका वाजवला. माणक्याबरोबर त्यानं मुंबई भागात जो राणा घातला तो विसरणं अशक्य. यंदा पुसेगावात बकासूर बरोबर पैरा केला आणि थेट हिंद केसरी किताबाला सोन्यानं गवसणी घातली.
एवढंच काय, मथुरनं खांडपेच्या मैदानावर बकासूरला हरवल्यानंतर बकासूरची गेलेली इज्जत परत मिळवून देण्यासाठी ओवाळेच्या मैदानावर शेवटी अनुभवी मोठ्या सोनालाच जावं लागलं. त्यानंतर 16 वर्षाच्या सोन्याची महाराष्ट्रात पुन्हा एकदा क्रेज पाहायला मिळते. पुढं 2 नंबरला आहे आडिवलीच्या राहुलभाई पाटील यांचा गुलाल किंग मथुर, बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह. मेहबूबच्या साथीनं त्यानं मुंबईत किती बिनजोड मारल्या हे आपल्याला माहीतच आहे. मथुरनं आजपर्यंत 25,000पासून पाक 10 लाखापर्यंतच्या बिनजोड शर्यती जिंकून घेतल्या. म्हणून तर राहुलभाई पाटील आज मथुरच्या जीवावर बड्या बड्या शेट लोकांना ओपन चॅलेंज देतात बिनजोड शर्यतीसाठी. बऱ्याचदा मथुरवर टीकाही केली की तो फक्त बिनजोडच्या कामाचा आहे, त्याला घाटाखाली 3 फेर पाळता येत नाहीत. पण मागच्या काही काळापासून मथुरनं त्याच्याबद्दलचं लोकांचं ते मत खोडून काढलंय. नुकतंच झालेलं वडकीचं पिकअपचं मैदान आठवा. लक्ष्मणराव सोबत पळून त्यानं पहिला क्रमांक पटकावला. याआधीही बऱ्याच मैदानावर त्यानं बक्षिसं जिंकून घेतल्यात. यंदा त्याची सगळ्यात जास्त चर्चा तेव्हा झाली जेव्हा त्यानं खांडपेच्या बिनजोड मैदानावर बकासूरला पाणी पाजलं. त्या कॉन्ट्रोवर्सीमुळे मथुर आणि बकासूरच्या शर्यतीभोवतीच अख्खं वर्ष घुमलं. आता राहिला शेवटचा आणि तुमच्या मनातला बैल. नाव राक्षसाचं असलं तरी आज अख्खी दुनिया त्याच्या कर्तृत्वाची दिवाणी आहे. त्याला स्पीड किंग म्हणा, बादशाह म्हणा, गुलाल किंग म्हणा, निदान अजून काय. मुळशीचा गावरान बकासूर यंदा सगळ्यांना पुरून उरलाय हे मात्र नक्की. किती आणि काय काय सांगावं गाड्याबद्दल. स्वतःसोबत मालक आणि ड्रायव्हरांचंही दिवस आणि नशीब पलटवणारा बकासूर आज नंबर 1चा बैल म्हणून नावारूपाला आलाय. पुसेगावच्या हिंद केसरी मैदानापासून त्याची विजयी घोडदौड चालू झाली, ती पाक ओवाळेच्या बिनजोडपर्यंत कायम राहिली. त्यासाठी त्याला महिब्या आणि मोठ्या सोन्याची खमकी साथ लाभली हे देखील विसरून चालणार नाही. पण बकासूर येडा नाग आहे, नुसतं सुमार नसल्यागत रान ओढत राहतो. लय हँगाडा पळत याचा. आजवर बकासूरनं जेवढ्या पण शर्यती खेळल्यात त्या सगळ्या शर्यतीत त्यानं पहिल्या निदान 2ऱ्या क्रमांकाचं फिक्स बक्षीस मारलेले आहेत. बकासूर पुणे जिल्ह्यात घाटाखाली सातारा, सांगली, कोल्हापूर आणि वर बिनजोडमध्ये मुंबई, ठाणे, रायगड अशा सगळ्या भागात पळून नंबर 1ला राहिलेला आहे. लाखोंची रोख बक्षिसं, पुरंदर केसरी, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम हिंद असे ढिगाण किताब आणि मोहिल शेतच्या दारात उभ्या राहिलेल्या 2 व्हीलर, महिंद्रा थार सारख्या गाड्या बकासूर कुठल्या पट्टीचा खेळाडू आहे हे सांगायला पुरेसे. तर ही होती आजच्या लिस्टमधली टॉप 5 बैल. या व्यतिरिक्त सप्त हिंद केसरी भारत, रायफल 81-81, मेहबूब, फडकेशेठचा बादल, करंजे पुलकरांचा बाजी, बलमा, वजीर, मॅगी, गोट्याबाई, मिल्का शेठ, तेजा, कन्हैया, छोटा सुंदर, सरदार, निशान, कबाली, टेस्टर, जॉर्डन, लक्ष्मणराव या बैलांनीही चालू सीझन चांगलाच गाजवला. पण तुमच्या मते यंदाचा बैलगाडा शर्यतीचा सीझन कोणत्या बैलांनी हिट केला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.